जय श्रीराम. जय श्रीराम. प्रभू श्रीराम अयोध्येला या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आज प्राण प्रतिष्ठा आणि हे प्राण प्रतिष्ठेचं औचित्य साधून आज आपण आपल्या या पिंपरी पेंढार गावच्या स्मशानभूमीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे ओतूर पोलीस स्टेशनचे PI सचिन कानगे साहेब, त्याचप्रमाणे MSCBचे वतने साहेब आणि आपल्या गावचे आणि आपल्या जवळचे सर्कल भाऊसाहेब, फुगे भाऊसाहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विशेष करून हा सर्व तरुण वर्ग या ठिकाणी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. खरं सांगायचं साहेब, या ठिकाणी हा सर्व चेहरामोहरा या ठिकाणी जो बदललेला आहे हा सर्व या तरुण वर्गाच्या सहकार्यानं आणि लोकसहभागातून आणि आवडीनं इथं कामं करणारी बरीचशी आहेत का ज्यांनी आवडीनं येऊन दिवसभर या ठिकाणी कामं केलेली आहेत. सर्वांचंच नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाहीये, परंतु या चेहरामोहरा बदललेला जो आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग हा सर्व तरुण वर्गाचा आहे. गावचे अनेक ग्रामस्थ याच्यामध्ये आहेत, वर्गणीमध्ये सहभागी आहेत. ज्येष्ठ ग्रामस्थ आमचे रामदास शेट आहेत, त्याचप्रमाणे वेटेकर सर आहेत, बरेचसे मंडळी आहेत, जयसिंग भाऊ आहेत किंवा राजू भाऊ आहेत. याच्यातली सर्वच ग्रामस्थ आणि तरुण वर्ग यांच्या सहभागातून आणि श्रमदानातून या ठिकाणी हा स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदललेला आहे. आणि हे औचित्य साधून या ठिकाणी आज साहेबही या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. विशेष सांगायचं आणि कौतुक करायचं म्हणजे या ठिकाणी साईडनी 800 मीटरचा 800 फुटाचा ट्रॅक आपण बनवणार आहे. जवळजवळ 3 राऊंड मारल्यानंतर 1 किलोमीटर रनिंग होते. ही बिबटचा किंवा बिबट्याचा वापर असल्यामुळे वॉल कंपाऊंड आहे, त्याच्या आतून या ठिकाणी आपण हा ट्रॅक बनवणार आहोत. अजून विशेष करून ह्या मोकळ्या मैदानामध्ये ओपन जिम या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. साहित्य पण आहे ते या ठिकाणी आणणार आहोत आणि जिम या ठिकाणी सुरू करणार आहोत, ट्रॅक सुरू करणार आहोत. अजून बरीचशी कामं इथे सहभागातूनच या ठिकाणी हे शेड चाललेलं आहे. अशी अनेक कामं या ठिकाणी लोकवर्गणीतून आणि लोकसहभागामधून या ठिकाणी 4 महिन्यामध्ये केलेले. आणि विशेष सांगायचं म्हणजे आजूबाजूला हा सर्व खडक आहे, खाली आपण खडकावरतीच उभं राहिलेलो आहे, परंतु JCBचा आणि बाहेरून माती आणून याचा प्रयत्न करून या ठिकाणी ही सुंदर अशी बाग या ठिकाणी आपण बनवलेली आहे. तुम्ही आलात, तुम्ही आणि तुमच्या हस्ते या ठिकाणी आपण वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करणार आहोत. यानंतर 2 मिनिटं जयसिंग भाऊ बोलतील.
मयूरला पाण्यानं सांगलं होतं ना होत असताना आपण स्वर्गभूमीच म्हणतो. आता या 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी वीसीचं काम झालं 3 जूनला आणि त्याच्यानंतर स्वपनदास दुर्गुडे यांच्या माध्यमातून वीज भेटली. वीसनंतर ही समोरची झाडं लावण्यात आली आणि ज्यावेळेस वृक्षारोपण याच पद्धतीचं या ठिकाणी करण्यात आला त्यावेळेस एक संकल्पना मांडण्यात आली की आपल्याला या ठिकाणी वॉल कंपाऊंड करणं गरजेचं आहे. आणि लोकांनी त्याच दिवशी जवळजवळ 3 लाख रुपयाचं भरीव योगदान त्या दिवशी या ठिकाणी दिलंय. त्या सर्व ग्रामस्थांचे आणि दात्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. एक सर्वसामान्य नागरिकापासून तो वरिष्ठ आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी या ठिकाणी हातभार लावला. मी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक ज्यांनी आपला हातभार लावलाय त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करतो. त्यांचा सत्कार झाला म्हणजे सर्व दात्यांचा सत्कार झालाय असं मानू. भाऊसाहेब जय श्रीराम, जय श्रीराम. नाही इकडे झाडाला घेऊ ना काही जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्या या स्वर्गभूमीचे रूपांतर होत असताना आपण स्वर्गभूमीच म्हणतो. आता या 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी वीसीचं काम झालं 3 जूनला आणि त्याच्यानंतर स्वपनदास दुर्गुडे यांच्या माध्यमातून वीज भेटली. वीसनंतर ही समोरची झाडं लावण्यात आली आणि ज्यावेळेस वृक्षारोपण याच पद्धतीचं या ठिकाणी करण्यात आला त्यावेळेस एक संकल्पना मांडण्यात आली की आपल्याला या ठिकाणी वॉल कंपाऊंड करणं गरजेचं आहे. आणि लोकांनी त्याच दिवशी जवळजवळ 3 लाख रुपयाचं भरीव योगदान त्या दिवशी या ठिकाणी दिलंय. त्या सर्व ग्रामस्थांचे आणि दात्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक आभार मानतो. एक सर्वसामान्य नागरिकापासून तो वरिष्ठ आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी या ठिकाणी हातभार लावला. मी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक ज्यांनी आपला हातभार लावलाय त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करतो. त्यांचा सत्कार झाला म्हणजे सर्व दात्यांचा सत्कार झालाय असं मानू. भाऊसाहेब जाधव यांना विनंती आपण पुढे यायचंय आणि साहेबांच्या हस्ते आपलं एक हुंडी घेऊन सत्कार घ्यायचा आहे म्हणजे सर्वांचा सत्कार झालाय असं आपण या ठिकाणी जाहीर करू. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. काय तुम्ही इथेच नाही ना आता जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.